आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एक मोठी धावसंख्या धावफलकावरती उभारले जाणार का? स्ट्रायकिंग एंडला आपण विकी पाटीलला पाहतोय, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अमित कोडक नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज साई मोहिते, एक वेगवान आणि तेज तर राज गोलंदाज साई मोहितेला पण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. हायवे एंडकडनं गोलंदाजी करण्यासाठी हा गोलंदाज सज्ज होतोय. खरं तर घेतला गेलेला निर्णय योग्य कसा हे सिद्ध करणारे हे 24 चेंडू अर्थातच 4 षटकं. पहिला चेंडू लॉफ केलाय, टायमिंग प्रॉपर नाही आहे. क्षेत्ररक्षक सनी झेलच्या खाली येत आहे, टिपला जातोय झेल. इथे मात्र कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही आहे. या झेलनं पहिल्या चेंडूवरती आपली महत्वपूर्ण विकेट गमावत असताना विकी पाटील बॅक टू द पॅव्हेलियन. पण नवीन बॅटर इनेट नंबर 3. खरं तर अपेक्षेपेक्षा लवकरच या खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये येण्याची संधी. तिसऱ्या क्रमांकावरती बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अंकित नवीन बॅटर इनेट नंबर 3 अंकित. साहिलला पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाली आहे. खरं तर मोठा फटका खेळण्याचा मानस विकीनं दर्शवला. सुरेश मल्लासारख्या अनुभवी खेळाडूची अनुपस्थिती, त्यामध्ये जर का आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती विकीची गमावलेली विकेट थोडासा संघ अडचणीमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु एकेरी दुहेरी धावेनं देखील धावफलकावरती उभारल्या जाऊ शकतात. खरं तर हे फॉर्मॅट मोठ्या फटक्यांसाठीचं फॉर्मॅट म्हणून ओळखलं जातं. इथे चौकारांची संख्या ही षटकारांपेक्षा कमी आपल्याला पाहायला मिळते. इथून जर का आपण पाहिलं तर झेल घेण्याची संधी होती, झेल सुटला आहे आणि त्याचा परिणाम दुसरी धाव देखील या ठिकाणी धावफलकावरती अंकित केली जाते आहे. एकेरीला दुहेरीमध्ये परावर्तित करत असताना एक गडी बाद धावफलकावरती आपण पाहतोय त्या 4 धावा. सामना क्रमांक 5 मैदानावरती सुरू आहे. यानंतर 6व्या सामन्याकडे आपण वळणार आहोत. एकूण 16 संघांचा समावेश, 8 पहिल्या फेरीतील सामने आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. यानंतरची होणारी लढत असेल, एकीकडे असेल आदित्यप्रिया लॉजिस्टिक हा संघ आणि त्यांच्याबरोबर 2 हात करताना आपण पाहणार आहोत नितेश 11 या संघाला. स्वर्गीय रणजित कट्टे पाटील स्मॅश किंग्स 11 विरुद्ध जंक्शन असं बॅटल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ऊन सावली आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते. यावेळेला स्लो ओव्हर वन पद्धतीचा चेंडू होता, फिंगर्स रोल केल्या गेल्या. वेट अँड वॉचचं क्रिकेट, शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस ओपन करण्याचा प्रयत्न, परंतु स्लो ओव्हर वन पद्धतीचा हा चेंडू होता, फारसा काही समजला नाही आहे. बॅटर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात इनेट नंबर 3 अंकित. यावेळेला शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, क्षेत्ररक्षक तैनात आहे शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक वेगार चेंडूवरती येतोय, तोपर्यंत मात्र एकेरी स्वरूपाची धावच केवळ धावफलकावरती पाहायला मिळेल. पण एकेरी दुहेरी धावेनं मोठं लक्ष तुम्हाला या ठिकाणी गाठता येणार नाहीये. आणि खास करून ज्यावेळेला तुम्ही नाणेफेक जिंकत असताना प्रथम फलंदाजी करण्याचा ज्यावेळेला निर्णय घेता त्यावेळेला एक चांगली सुरुवात होणं अपेक्षित आहे. परंतु गोलंदाजांचंही आपण कौतुक करूया. साई मोहिते कमालीची गोलंदाजी तो मैदानाच्या आतमध्ये साकारतोय. यावेळेला मात्र डॉट बॉल आला, एक्स्ट्रा बाउन्स या ठिकाणी पाहायला मिळाला, खांद्यांचा वापर केलाय, मिश्रण करणारी गोलंदाजी. पहिल्या षटकाचा खेळ इथे होतोय समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्त्या धावफलकावरती पाहायला मिळतात त्या 1 गडी बाद 6 धावा.
आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु नवीन बॅटर जो इनॅक्ट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती अंकितला प्रमोट केलं गेलंय. गोलंदाजीमध्ये होतोय बदल. यावेळेला आपल्या वैयक्तिक स्पेलमधलं पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक आता तो या वेळेला हेलिकॉप्टर स्कूप करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक सनी येत आहे झेलच्या खाली. कंप्लीट केला जातोय झेल. आणखीन एक सफलता. बॅटर अमित बॅक टू द पॅव्हिलियन. आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात राकेश पटेल. इनॅट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये आलाय. आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती त्यांना लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. तोपर्यंत मात्र या ठिकाणी धावफलकावरती अंकित केल्या जात आहेत. 2 अंकित बाद झालेत. अमित अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. विकी आणि अंकित ही 2 फलंदाजांची जोडी मात्र तंबूच्या आश्रयाला असताना नवीन बॅटर राकेश पटेलला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. गोलंदाजीचा जर का विचार केला तर शिवम या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज लेफ्ट आर्मर गोलंदाज. या वेळेला वेगवान चेंडू होता आणि कोणत्याही प्रकारची धाव या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. पिंटू आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतात. खरं तर ICPL च्या हंगामामध्ये एकमात्र निर्धाव षटक हाताळण्याची किमया करणारा गोलंदाज पिंटू आपल्याला बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतोय आणि तेव्हापासून हे नाव कळंबोली क्रिकेटमध्ये चर्चेला आलं. ओहो, यावेळेला स्विंग अँड मिस. स्विंग अँड मिस. अडवा बॅटनं प्रहार करण्याचा मानस होता या ठिकाणी राकेश पटेलचा. परंतु यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण जागो यांना पाहतोय. मागच्या स्पर्धेमध्ये या खेळाडूंना पुनरागमन करताना पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण जागो यांना देखील पाहतोय. हो, यावेळेला लोअर फुलटॉसचा चेंडू होता. थोड्याशा धीम्या गतीनं पेस व्हेरिएशन. गोलंदाजीमध्ये लाईन आणि लेंथ बरोबरच तुमच्या गोलंदाजीच्या गतीमध्ये परिवर्तन करता येणं देखील महत्त्वाचं आहे आणि तेच करत असताना पिंटू कमालीची गोलंदाजी करतोय. लेफ्ट आर्मर गोलंदाज आहे. उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी अँगल बनवण्याचा तो प्रयत्न करतोय. गतीमध्ये व्हेरिएशन पाहायला मिळतोय आणि प्रत्येक एक चेंडूनंतर फलंदाज आणि यष्टीरक्षकामध्ये काहीतरी वार्तालाप आपल्याला जरूर पाहायला मिळते. यावेळेला इनसाइड आउटचा फटका. स्वीपर कव्हरमध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाही आहे. त्याचा फायदा मात्र या ठिकाणी उचलला जाईल. मागील 2 चेंडू निर्धाव आले होते. त्याचं कुठेतरी मानसिक दडपण होतं आणि त्या दडपणामधून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत असताना राकेशनं मात्र या 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या. षटक समाप्त होत आहे. दुसरा 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. धावफलकावरती पाहायला मिळतात त्या 2 गडी बाद 10 धावा. सलामीला आलेला फलंदाज अमित कोडक अजूनही स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिली 2 षटकं थोडासा शांत खेळ त्याचा मैदानाच्या आतमध्ये जरूर झाला. यावेळेला समोरच्या दिशेने उडवलाय. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू मात्र जाईल सीमारेखा पार. पंचांचा इशारा. षटकार.
ओ यावेळेला आणखीन एक शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू शॉर्ट पुल करत असताना चेंडूला फेकून दिलाय डीप स्क्वेअर लेग सीमा रेखा पार रमेशच्या बॅट मध्ये नेतोय बॅक टू बॅक दुसरा षटकार. तर लगातार दोन बॅक टू बॅक सिक्सेस. मी सुरुवातीलाही म्हटलं होतं की निसर्गाचा नियम आहे, जिथे वादळ येणार असतं तिथे काही काळ शांतता असते. अगदी जैनशन संघानं नाणेफेकीचा कौल जिंकत असताना प्रथम फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतला खरा, परंतु पहिल्या दोन षटकांमध्ये आलेल्या निव्वळ 10 धावा ही कुठेतरी शांतता आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. आणि त्यानंतर अमितनं मात्र पूर्णपणे जबाबदारी आपल्या खांद्यांवर घेतली आहे. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न, रनिंग बिटवीन द विकेट कमालीची राहिली आहे. थोडासा फंबल आणि त्याचा फायदा करत असताना एकेरीला परावर्तित केलं जात आहे. दुहेरीमध्ये 2 धावा धावफलकावरती आल्यात आणि या 2 धाव्यांच्या बरोबरीनं संघ मात्र जाऊन पोहोचलाय धावा धावफलकावरती 2 गडी बाद 24 धावा. या षटकातील अजूनही 3 चेंडू येणं बाकी आहे आणि 3 चेंडूमध्ये किमान 2 मोठे फटके जर का या षटकामध्ये आले, कारण ज्या लयमध्ये अमित बॅटिंग करतोय, ज्या पद्धतीनं तो चेंडू मिडल करताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, आत्मविश्वास या खेळाडूचा निश्चितच एका वेगळ्या उंचीवरती. परंतु नाही आहे यावेळेला स्विंग अँड मिस आहे. अजूनही 2 संधी आहेत, कारण हा डॉट बॉल जरी आला असला तरी येणाऱ्या पुढच्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके लगावण्याची ताकद या खेळाडूमध्ये आहे. या इनिंगमध्ये आतापर्यंत या षटकाच्या पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार त्यानं लगावलेत, परंतु अंकितचंही कौतुक करावं लागेल. उर्वरित 2 चेंडूमध्ये मात्र त्यानं चांगलं कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळालंय. गोलंदाज अंकित रावत, यानंतरची होणारी लढत. ओ यावेळेला समोरच्या दिशेनं खेळलाय, फ्लॅट बॅटेड आहे सनी, कमालीचं क्षेत्ररक्षण. आज क्षेत्ररक्षणाचा दर्जा सनी यांचा कमालीचा राहिलाय. 4 महत्वपूर्ण धावा त्यानं आपल्या संघासाठी रोखल्या, 2 महत्वपूर्ण झेल त्यानं टिपले आहेत, ज्यामध्ये सामन्याच्या पहिल्या चेंडूवरती विकी पाटीलच्या टिपलेला झेल हा सर्वाधिक महत्वाचा ठरलाय. एकूण 2 धावा मागील चेंडूवरती आल्या. चला होणारी लढत आदित्य प्रिया लॉजिस्टिक विरुद्ध नितेश 11 या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती, आपण रेडी राहायचंय. इनिंग ब्रेकमध्ये पुढील सामन्याचा टॉस या ठिकाणी केला जाईल. अजूनही एक मोठा फटक्याची अपेक्षा असेल. अंकितचं खूप चांगलं कमबॅक गोलंदाजीमध्ये, परंतु आता लोअर फुल टॉस चेंडू आणि त्या फुल टॉस चेंडूवरती स्क्वेअर लेग पंचांनी सांगितलंय की हा नो बॉल आहे. ओव्हर वेस्ट हाईटचा हा चेंडू जो भिरकावून दिलाय सीमा रेखा पार 6 धावांसाठी षटकार. चेंडू षटकार आला. एकूण धावा धावफलकावर 33 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 33 धावा धावफलकावरती आल्या आहेत. अजूनही शेवटचा एक चेंडू येणं बाकी आहे आणि अमित ज्या लयमध्ये बॅटिंग करतोय, सुरुवातीला शांत आणि संयमी खेळी करणारा खेळाडू अचानक रौद्र रूप धारण करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 4 षटकांच्या लढतीमध्ये तुमचं टार्गेट किती असायला पाहिजे? यावेळेला मात्र शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू जरूर होता. षटक समाप्त या ठिकाणी जरूर पाहायला मिळतंय. पंचांकडे अचळभूत नजरेनं जरूर पाहिलं गेलं, परंतु निर्धाव चेंडू आलाय आणि निर्धाव चेंडूनं षटक समाप्त होतंय. तिसरं 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत त्या 2 गडी बाद 33.
साठी अनिलजींची नेहमीच उपस्थिती आपल्याला पाहायला मिळतो आणि फक्त उपस्थित राहत नाहीत तर संघातील खेळाडूंना मोठमोठ्या रकमेची पारितोषिकही त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. टॉस या ठिकाणी केला जातो आणि नाणेफेकीचा कौल जिंकला आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोली या संघानं. यानंतरची होणारी 6वी लढत आपल्याला पहिल्या फेरीतील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल, परंतु तुर्तास मैदानाच्या आतमध्ये विकेट गमावली आहे. राकेश पटेल बाद होताना, नवीन बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये श्लोक साळुंके. यावेळेला स्लोवर वन पद्धतीचा चेंडू होता. हलक्या हाताने हा चेंडू स्टेअर केलाय, सिंगल या ठिकाणी धावफलकावरती अंकित केली जाते. या एकेरी स्वरूपाच्या धावेनं संघ जाऊन पोहोचलाय. 3 गडी बाद 34 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. या षटकातील अजूनही 4 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. अंतिम षटक हाताळण्याची जबाबदारी या ठिकाणी संघनायकांना गोलंदाजांच्या खांद्यांवर दिली आहे. शिवम आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतात. हे 4 चेंडू कशा पद्धतीनं गोलंदाज हाताळणार, कारण शेवटच्या षटकामध्ये आक्रमण होणार हे सुनिश्चित आहे. आणि अमित सारखा वेलसेट बॅटर जर का मैदानाच्या आतमध्ये असेल तर अशा प्रकारची मोठी फटकेबाजी मैदानाची होत असताना आपल्याला निश्चितच पाहायला मिळेल. षटकार अमितला मिळाली आहे. एकूणच जर का पाहिलं तर 8 चेंडूंचा त्यानं सामना केलाय. केवळ षटकाराचीच भाषा मी मैदानाच्या आतमध्ये बोलतो हे त्याने दाखवलं. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न या ठिकाणी असेल, थोडासा फंबल आणि त्याचा फायदा मात्र या ठिकाणी होतोय. फलंदाज सुरक्षितपणे या 2 धावा देखील कंप्लीट करताना आपल्याला पाहायला मिळतोय. या 2 धाव्यांच्या बरोबरीनं संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. 42 रन्स ऑन द बोर्ड, 42 धावा धावफलकावरती. अजूनही या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि जर का या 2 चेंडूवरती अभिच्या बॅटमधून 2 मोठे फटके आले तर एक फायटिंग टोटल आपल्याला निश्चितच धावफलकावरती पाहायला मिळू शकते. ज्या धावसंख्येचा पाठलाग करताना गोलंदाज ही एक फायटिंग टोटल जरूर धावफलकावरती उभारू शकतात. यावेळेला आडव्या बॅटनं प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक जरूर त्या ठिकाणी, मात्र चेंडू त्याच्या आवाक्या बाहेर. 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे चौकार. अरे शकून सांग, अरे कोण पैसा दिल का ते बोल, अरे पाऊस पडेल काय? आतमध्ये बाकी आहे. आपल्या वैयक्तिक 34 या धावसंख्येवरती बॅटर अमित आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. यावेळेला एसटी रक्षकाला चेंडू चकवतोय आणि जातोय लॉंग स्टॉप रिजन मध्ये आणि जिथे चेंडू जाईल पंचांच्या इशाऱ्याची अद्यापही आपण वाट पाहूया. पंचांचा इशारा बाय आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरता चौकार. या दरम्यान आपण पाहिलं तर सन्माननीय हर्षल भोसले साहेबांचं देखील या मुख्य मंचावरती आपल्याला शुभागमन पाहायला मिळतंय. आणखीन एक युवा चेहरा आपल्याला या मुख्य मंचावरती पाहायला मिळतोय. आदरणीय आशिष भोसले साहेबांचं मात्र, हर्षल भोसले साहेबांचं मात्र या मुख्य मंचावरती आपल्याला शुभागमन आपल्याला पाहायला मिळतंय. तर त्यांचंही करूयात मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. चा खेळ या ठिकाणी झालाय समाप्त. 50 धावा धावफलकावरती आल्यात. विजयासाठी 51 धावांचं लक्ष या ठिकाणी सेट केलं जात आहे. आणि या दरम्यान मुख्य मंचावरती शुभागमन आपल्याला होताना पाहायला मिळतोय. तत्पूर्वी हा शुभ सन्मान हर्षलजी भोसले यांचा आपण हा शुभ सन्मान या मुख्य मंचावरती करतो आहोत.
मायेची उबदार शाल आणि त्याचबरोबर सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन एका युवा उद्योजक चेहऱ्याचा आपण हा विशेष सन्मान या मुख्य मंचावरती करतो आहोत. सन्माननीय हर्षलजी भोसले साहेब या मुख्य मंचावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांचा हा शुभ सन्मान आपण या मुख्य मंचावरती करतो आहोत. येस, हे अविस्मरणीय क्षण आहेत आणि हे अविस्मरणीय क्षण कारण ही स्पर्धा म्हटली तर संपूर्ण पोपेटा कुटुंबीय आपल्याला आज या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. प्रत्येकानं या स्पर्धांना यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम केलेत आणि हेच कारण आहे की ही स्पर्धा मात्र यशस्वीतेच्या उंच शिखरावरती आपल्याला पाहायला मिळते. तर मी थोडंसं थांबतोय, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. डीजी माऊली मैत्री चषक 2026 पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. ये ना, मी थांबतो, माझा टाइम संपला. विकी कुठे गायब झाला? तर निश्चितच खेळाचा उत्तरार्ध जसा होईल सुरू, या आवाजामध्ये करूयात बदल आणि मायक्रोफोनवरती आपल्या समोर जोडले जातील विश्वजित नांगरे पाटील अर्थातच विकी नांगरे पाटील. तर धन्यवाद. यावेळेस प्रवीण सर आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगमध्ये 50 धावा कुठल्या जंक्शन संघानं आणि विजयासाठी 51 धावांची गरज. चालू लढतीमध्ये आपण पाहिलं तर सन्नी सिंग पहिल्या इनिंगमध्ये जवळपास 8 ते 10 धावा आपल्या फिल्डिंगच्या जोरावरती त्याने वाचवल्यात. एक जबरदस्त झेल आणि 2 चांगली फिल्डिंग एफर्ट्स आपल्याला सन्नीच्या माध्यमातून बघायला मिळाले आणि त्याचंच कारण की 50 धावांवरती रोखलं गेलं जंक्शन संघाला आणि 51चं आव्हान यावेळेस आपण पाहतोय ते प्रतिस्पर्धी संघासमोर. पहिला बॉल सन्नीसाठी 8व्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहतोय. तर खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर स्वर्गीय रणजित गड्डेवाडील किंग्स 11 विरुद्ध जंक्शन अशी ही लढत आणि पहिला चेंडू मैदानावरती आपण पाहिलं तर निर्धाव स्वरूपाचा येताना जरूर आपण पाहतोय. डॉट बॉलने सुरुवात. गोलंदाज श्लोक साळुंके नवोदित खेळाडू. या रबर बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर भरपूर साऱ्या नवोदित खेळाडूला उद्योन्मुख येताना आपण जरूर पाहतोय. त्यापैकी एक श्लोक साळुंके. पहिला चेंडू डॉट, परंतु दुसऱ्या चेंडूवरती जोरकस प्रहार. चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेखा पार. 6 धावा. एकीकडे जंक्शन संघ, एकीकडे स्वर्गीय रणजित गड्डे पाटील संघ आणि नुकतंच काही दिवसांमध्ये आपण पाहिलं तर दहीहंडी उत्सव देखील आपण पाहिलं तर येताना पाहायला मिळतं आणि या दोन्ही संघांचे दहीहंडी पथक देखील आहेत. कळंबोली आपण पाहिलं तर एका वेगळ्या स्तरावरती दहीहंडीच्या विभागामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळते. मग स्वर्गीय रणजित गड्डे पाटील गोविंदा पथक असेल, त्यानंतर जंक्शन गोविंदा पथक असेल, जय भवानी असेल, साईनाथ गोविंदा पथक असेल, जय श्रीराम असेल,
फ्रेंड्स गोविंद पदक असेल, शिवस्वराज्य, शिवप्रेरणा असे भरपूर सारे आपण पाहिलं तर गोविंदा पदक या कळंबोलीमध्ये देखील त्या सर्वांना देखील देऊयात गोपाल कालाच्या मनपूर्वक आणि खूप खूप अशा शुभेच्छा. तर यावेळेस आपण पाहिलं तर आडव्या बॅटने पुन्हा एकदा तडाखा धूमधडाका करणारा फटकार, चेंडू सीमा रेगा पार, बिग हिट, मायटी हिट, षटकार. तर यावेळेस रबर बॉल क्रिकेट स्पर्धा परंतु कडाक्यात जाऊन मैदानाच्या आतमध्ये येण्याचा ॲडव्हान्टेज पुन्हा एकदा फलंदाजांना मिळताना आपण जरूर पाहतोय. सनी सिंग बॅक टू बॅक 2 घणाघाती फटके, 2 मोठे षटकार त्याच्या बाटमधनं. बाहुबली खेळाडू आहे, ICPLच्या मैदानावरती टेनिस क्रिकेट गाजवतो आणि यावेळेस रबर बॉल क्रिकेट स्पर्धा या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती गाजवत असताना स्लोवर डिलेव्हरी, गती परिवर्तन परंतु दिशाहीन मारा, व्हाईट बॉलचा इशारा पंच करत असताना अवांतर धावत संख्येमध्ये भर पडताना जरूर आपण पाहतोय. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, आखूड टप्प्याचा बॉल आहे, ताकद इथे परंतु फटका फसलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय जरूर परंतु वाऱ्याच्या ओघाने चेंडू मिस झाला शेवटच्या क्षणाला आणि तदनंतर भूमीला बॉल दान होत असताना जातोय एक टप्पा पडल्यानंतर सीमा पार. 4 धावांसाठी येतोय चौकार. मुंबईचा या महाराष्ट्राचा सर्वात मोठा उत्सव म्हणून साजरा केला जाणारा गणेश उत्सव आणि त्याची छोटीशी झलक डीजे भावेश यांच्याकडनं आपल्याला जरूर डीजेच्या माध्यमातून ऐकायला मिळतीये. डॉट बॉलची होतीये समाप्ती. 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धाव परंतु उर्वरित 3 चेंडूंवरती आले 3 मोठे फटके आणि तेच कारण आहे की टीमची धावसंख्या 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर धाव फलकावरती येते मात्र 18 धावा धाव फलकावरती. 2 अवांतर चेंडू आपण पाहिले आहेत, 1 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 18 धावा धाव फलकावरती. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल, गती परिवर्तन मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते आणि तेच कारण आहे की आपण पाहिलं तर डॉट बॉलची समाप्ती मैदानावरती होताना जरूर आपण पाहतोय. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला, 51 धावांचा पिछा करत असताना धाव फलकावरती येत आहेत त्या मात्र 18 धावा. तर यावेळेस पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला, 18 धावा धाव फलकावरती आणि आता यावेळेस आपण पाहू शकाल राकेश पटेल विरुद्ध जागो. जरूर राकेशने बीट केलं परंतु यष्टिरक्षकाला चेंडू गॅदर करता येत नाहीये. 1 धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील अलगद मैदानावरती पूर्ण केली जाते. पंचांचा हाताचा पंजा म्हणजेच बाईचा इशारा मैदानावरती. कित्येक वर्ष नव्हे तर कित्येक दशक एकाच संघाकडनं खेळणारे खेळाडू आज मात्र एकमेकांच्या विरोधामध्ये या रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये येताना आपण पाहतोय. राकेश पटेल एक काळ गाजवला या खेळाडूने आपल्या वेगवान गोलंदाजीच्या माध्यमातून परंतु लिगामेंट इंजरी नंतर आपण पाहिलं तर पूर्णपणे क्रिकेटशी हळूहळू दुरावला गेला. परंतु जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा तेव्हा या मैदानावरती क्रिकेट खेळताना जरूर आपल्याला पाहायला मिळतो. कळंबोली एक्सप्रेस म्हणून संबोधणारा खेळाडू
आज आपण पाहिलं तर वेग जरूर थोडा कमी झालाय, परंतु लाईन लेंथ आणि ऍक्शन जर का आपण पाहिली 30 सटीक लाईन आणि 30 सटीक लेंथ वरती गोलंदाजी राकेशच्या माध्यमातून केली जाते. पहिले 2 चेंडू दोनही निर्धाव असते जर का पहिला चेंडू विकी पाटील यांनी अडवला असता, परंतु पहिल्या 2 बॉलवरती 2 धावा खर्च होत आहेत आणि तीच कारण की 20 धावांवरती जाऊन विसावतंय धावफलक. राकेश पटेल मित्रांनो हा काय कच्च्या गुरुचा चेला नाहीये हे सांगत असताना पहिले 3 चेंडू शांत ठेवतोय जागो यांना. तर खऱ्या अर्थानं जेव्हा फलंदाजी करत होते राकेश पटेल तेव्हा मात्र जागोच्या माध्यमातून भरपूर त्यांना टीज केलं जात होतं, परंतु आता प्रतिउत्तर आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून पहिल्या 3 चेंडूवरती तरी राकेश पटेल देताना आपण पाहतोय. आडव्या बॅटने यावेळेस प्रतिउत्तर पिक्चर पोस्ट शॉट आणि अजून देखील पोस्ट होल्ड केलेली आहे. जागो यांच्या बॅटमध्ये येतोय आणखीन एक बिग हिट षटकार. उत्तर जरूर मिळाले. पाहूया विकेटचं पतन केलं जाईल का या 2 चेंडूंमध्ये. राकेश पटेल 8व्या बॅटने केलेला प्रयत्न नीटचा बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाहीये. 1 धाव पूर्ण आणि एकाच धावेमध्ये मला वाटतं समाधान मानावं लागेल. 1 धाव आणि एका धावेने टीमची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 27. 13 चेंडू आणि अजून देखील आपण पाहिलं तर 24 धावांची गरज येणाऱ्या 13 चेंडूंमध्ये असेल. सनी सिंग मॅन इन फॉर्म मैदानाच्या आतमध्ये. आडव्या बॅटने केलेला प्रयत्न सनी सिंगचा, परंतु चेंडू बॅटमध्ये संपर्क नाहीये. राकेश पटेलच्या गोलंदाजीसाठी एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे. अजून देखील धार बाकी आहे. इथून जरी सराव केला कमबॅक केला तरी एक चांगला गोलंदाज होऊ शकतो. एक षटकार येऊन देखील फक्त 7 धावा त्याच्या गोलंदाजीमध्ये येताना पाहतोय आपण. तर यावेळेस नवीन गोलंदाज. चला बॉलरचं नाव पोहोचू आमच्यापर्यंत. बॉलर्स नेम, गोलंदाजाचं नाव पोहोचवायचंय. सुरेश, निलेश. तर यावेळेस गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज निलेश येत आहे. तर पहिला चेंडू समोर असेल जागो. पहिलाच बॉल यावेळेस मात्र लॉंगॉनच्या डोक्यावरून भिरकावून दिलाय. 6 धावांसाठी 8 हाय 8 हँडसम 6 रन्स. तर याच दरम्यान येणारे 11 चेंडू आणि अजून देखील 18 धावांची गरज. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. दुसरा चेंडू जागो ताकदीनं चेंडू खेळण्याचा प्रयत्न. पहिली तर वेगाने पूर्ण केली आहे, दुसरी केली जाईल का? यस, दुसरी देखील अलगद मैदानावरती पूर्ण होताना आपण पाहतोय. तिसरीचा प्रयत्न आणि अगदी सहजरित्या तिसरी धाव देखील मैदानावरती पूर्ण केली जाते. यानंतर आणखीन एक बिग फाईट मॅच आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स विरुद्ध नितेश 11 अशी लढत असेल. ही मॅच संपता क्षणी मित्रांनो दोन्ही टीमला विनंती असेल की आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. तर खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर ताकदीचे फटके मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. दोनही मिस्टर सिंग खेळत असताना डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये. सनी सिंग पहिल्या ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग, परंतु त्यानंतर थोडेसे स्ट्रोक्स बॅटमधनं येताना आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत. धावत संख्या धावफलकावरती आपण पाहिली तर जरूर 36 झालेली. अजून देखील 15 धावांची गरज येणाऱ्या काही चेंडूंमध्ये.
9 चेंडू आणि 15 धावा. एका मोठ्या फटक्याचं काम अजून देखील या मॅच मध्ये शिल्लक आहे. सनी सिंग वारंवार जोरकस फटके लगवण्याचा प्रयत्न जरूर करतोय, परंतु चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क साधता काय येत नाहीये. आणखीन एका निर्धाव चेंडूची सांगता. डॉट बॉल. इथे धावफलक मात्र पुन्हा एकदा 36च्या घरामध्ये स्थिर होत असताना इथून पुढचे जर का 2 चेंडू निर्धाव आले तर काहीच वेगळे या मॅच मध्ये घडू शकतं. हे पुढचे 2 चेंडू खूप महत्वाचे. इथे जर का एखाद दुसरा मोठा फटका आला तर मॅच खुली होईल स्वर्गीय रणजित कट्टे पाटील संघासाठी, परंतु दोन्ही चेंडू डॉट आले तर थोडंसं अवघड देखील त्या संघाचं होऊ शकतं. यावेळेस फटका तर आलाय, बॉल हवेमध्ये आणि क्लिअर करेल बाउंड्री लाईनला. येतोय 6 धावांसाठी आणखीन एक बाहुबली षटकार. तर धन्यवाद. आपण पाहिलं तर यावेळी षटकाराची गरज होती, षटकार आलाय. पुन्हा एकदा फटका फसलाय बॉल हवेमध्ये. राकेश पडेल जज करत असताना पूर्ण करेल झेल आणि संपून टाकेल सनी सिंग याचा खेळ. चला बॉलर्स नेम पोहोचू आमच्यापर्यंत. भालेराव. चला चला गोलंदाज लगेच आपण तयार व्हायचं विनंती असेल. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज भालेराव आहेत. 6 चेंडू आणि अद्याप देखील 9 धावांची गरज आहे. पहिला बॉल इथून आपण पाहिलं तर जरूर आव्हांतर आहे. व्हाईट बॉलचा इशारा. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट इथे आपण पाहिलं तर होईल का, परंतु नॉन स्ट्रायकिंग एंडला रनआउटची संधी आणि मला वाटतं ती देखील गमावली गेली. ऑफ द बॅट पंचांचा इशारा. भरपूर ऍक्टिव्ह आपले पंच आपण पाहतो. अविनाशनला रबाडा मागच्या मॅच मध्ये अर्धशतक जरूर हुकलं, परंतु 46 धावांची एक मॅरेथॉन इनिंग त्यांच्या बॅटमधून येताना जरूर आपल्याला बघायला मिळाली आहे. चेंडू शिल्लक आहेत अजून देखील पाहिलं तर 5 आणि विजयासाठी गरज आहे ती 7 धावांची. साई मोहिते आपल्या स्टाईलमध्ये मॅच फिनिश करेल की भालेराव मात्र शांत ठेवतील पाहणं गरजेचं. पहिलाच बॉल आणि त्याला अक्षरशः फेकून दिलंय डीप बॅकवर्ड स्कोर लेगच्या डोक्यावर सीमा पार. मॅच खुली करणारा षटकार. तर विजय धावेची आवश्यकता ती कशा प्रकारे येईल आणि इथे मात्र विजय धाव येताना आपण पाहतोय वाईडच्या माध्यमातून. तर चला विजेता संघ स्वर्गीय रणजित कट्टे पाटील किंग्स 11 संघ आपल्याला विनंती असेल की आपले 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये पाठवून द्यायचे आपण. आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी 11 चेंडूंमध्ये
22 धावांची उपयुक्त खेळी त्याच्या बॅटमधनं आली आणि जबरदस्त क्षेत्ररक्षण पहिल्या इनिंग मध्ये ज्या खेळाडूने दाखवलं सनी सिंग ठरतो या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी. तरी सनी, चला आपल्याला विनंती असेल की आपण आपलं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक